नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्की काय असणारे महत्त्वाचे अपडेट, काय असणारे महत्त्वाची मोठी बातमी, खूप महत्त्वाची बातमी आहे आजची। संपूर्ण डिटेलमध्ये आपण या ठिकाणी पाहणारच आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून घ्या, कारण जेव्हा पण मी अशी महत्त्वाची व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात महत्त्वाची तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर पहा, आपल्या चॅनलवरती खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, जसे की शेतकरी योजना असतील, लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे अपडेट असतील तर सर्व एकाच ठिकाणी पाहायला मिळतात। एज्युकेशन अपडेट असतात, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरू करूयात। खूप महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओला लाईक करून घ्या। तर पहा, मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पहिला दणका, कुठे झाली कारवाई? कारण लाडक्या बहिणीसाठी आता खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। कारवाई करण्यात आलेली आहे। का कारवाई करण्यात आलेली आहे ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहत आहोत। लाडकी बहीण योजनेचा गैरलाभ घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाई जी आहे ती आता सुरुवात केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असूनही अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झालेलं आहे आणि आता अशा 6 कर्मचाऱ्यांकडून लाभाची संपूर्ण रक्कम जी आहे ती वसूल केलेली आहे। म्हणजे जे काही त्यांना पैसे भेटले होते, जे काही लाभ भेटला होता तो पुन्हा मागे घेण्यात आलेला आहे। तर पहा, तसेच त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई देखील प्रस्तावित पाठवला आहे। या घटनेमुळे इतर अपात्र लाभार्थ्यांना देखील दणका बसण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा। तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा जर गैरलाभ घेतला असेल तर तुम्हाला देखील तुमच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते। तर पुढे पहा, राज्यातील गोरगरीब आणि वंचित घटकातील महिलांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी ही योजना उभारण्यात आलेली होती, लाडकी बहीण योजना। जेणेकरून जी लाडकी बहीण योजना खरंच गरीब आहे, ती स्वतःच्या पायावर उभं राहून जे काही घरचा खर्च असेल किंवा शैक्षणिक खर्च असेल विद्यार्थ्यांचा, ते स्वतः पाहू शकतो, त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु काही लाडक्या बहिणीने जे आहे ते गैरलाभ या ठिकाणी घेतला आहे आणि आता त्यांच्यावरती कारवाई देखील करण्यात आली आहे। लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज देखील केला होता, त्या योजनेतून सामावून घेण्यात आलं। पण ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालेलं आहे। त्यामुळे राज्यात आता खळबळ उडालेली आहे की सरकार अनेक आव्हाने केल्यानंतरही अनेकांनी अर्ज मागे घेतलेला नाही। शेवटी सरकारने आता कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। लक्ष द्या, खूप महत्त्वाचे अपडेट आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। या योजनेचा लाभ घेणाऱ्यावर पहिली कारवाई करण्यात आलेली आहे। या योजनेच्या कारवाईपोटी सरकारने संबंधित महिलांकडून संपूर्ण रक्कमच वसूल केलेली आहे। आता त्यांच्यावर कायदेशीररित्या कारवाई देखील होण्याची दाट शक्यता आहे। आता ही कारवाई कुठे केली आहे तर पहा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता समोर आलेला आहे। या प्रकरणी शासनाकडून महिला आणि बालकल्याण विभागातील विविध विभागात कार्यरत असलेले 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झालेली आहे। या सर्व प्रकरणाची जी आहे चौकशी केली असताना 190 कर्मचारी हे अर्धवेळ आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरलेले आहे। तर उर्वरित 6 शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16,500 असे एकूण 99,000 रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे। शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून देखील संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई देखील केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा। लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही गैरफायदा घेत असाल तर तुमच्यावर देखील कारवाई होऊ शकते। त्यामुळे तुम्ही देखील जर लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरत असाल तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही योजनेसाठी
इलिजिबल नाही आहेत, म्हणजे तुम्ही अपात्र आहात. परंतु ज्यांची खरोखर परिस्थिती गंभीर आहे, गरीब आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे लाडकी बहीण योजनेसाठी. तर त्यांच्यासाठी ही योजना पात्र आहेत. आणि ज्यांनी योजनेसाठी पात्र होऊन देखील अर्ज केला होता त्यांच्यावर आता कारवाई देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही ते देखील मला कळवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.